राजकीय घडामोडी. 130वे घटना दुरुस्ती विधेयक 20 ऑगस्ट 2025 रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लोकसभेमध्ये मांडले. त्याचा मुख्य उद्देश होता, ज्या मंत्र्यावर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत आणि ज्यांना 30 दिवस तुरुंगवासात काढलेले आहेत त्यांना पदावरून दूर करणे हा विधेयकाचा मुख्य उद्देश होता. या 3 स्तरावर तरतूद लागू करण्यात आल्या. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि दिल्ली राजधानी क्षेत्र याच्यामध्ये नवीन कलमाचा समावेश केला. 75(5)(a), 164(4)(a) आणि 139(a)(a), 5(a) चा समावेश करण्यात आला. पंतप्रधान आणि या पदावरील व्यक्ती बघा, पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, मुख्यमंत्री आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री, मुख्यमंत्री आणि दिल्ली मंत्रिमंडळातील मंत्री काढून टाकण्यासाठी 2 अटी पूर्ण होणे आवश्यक. जे मंत्री आहेत त्यांना 5 वर्ष किंवा त्याहून अधिक कालावधीचा तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. आणि अटकेचा कालावधी आहे सलग 30 दिवसासाठी अटक झाली असेल आणि कोठडीत ठेवले असेल तर. प्रस्तावित घटनात्मक बदल याच्यामध्ये 3 बदल करण्यात आलेले आहे. केंद्र स्तरावर पंतप्रधानाच्या सल्ल्याने राष्ट्रपतींना मंत्र्याला पदावर दूर करावे. पंतप्रधानांनी स्वतः राष्ट्रपतीकडे राजीनामा द्यावा, अन्यथा 31व्या दिवशी ते आपोआप पदमुक्त होतील. राज्यस्तरावर आहे, मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्र्यांना पदावरून दूर करू शकतात आणि मुख्यमंत्री स्वतः राज्यपालाकडे राजीनामा देतात आणि अन्यथा 31व्या दिवशी आपोआप ते पदमुक्त होतील. मुख्यमंत्र्याच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती मंत्र्याला पदावरून दूर करतील, मुख्यमंत्री स्वतः राजीनामा देतील, अन्यथा 31व्या दिवशी ते पदमुक्त होतील. जर पुनर्नियुक्ती, कोठडीतून सुटल्यानंतर सर्व कायदेशीर आवश्यकता पूर्ण केल्या गेल्यास पुनर्नियुक्ती केली जाऊ शकते. आता विद्यमान कायद्यामधील तरतुदी बघा. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार फौजदारी खटल्यात दोषी ठरून कमीत कमी 2 वर्षाची शिक्षा झाली असता शिक्षेच्या कालावधीसाठी आणि त्यानंतर 6 वर्षासाठी संसद किंवा राज्य विधिमंडळाचे सदस्य होण्यासाठी ते अपात्र ठरतील. किती कालावधी आहे? 6 वर्षासाठी. निर्णयाविरुद्ध अपील दाखल केली गेली तर ती अपात्रता लागू होणार नाही. तथापि सुप्रीम कोर्टाने लिली थॉमस 2013 प्रकरणात ही तरतूद असंवैधानिक ठरून रद्द केली गेली. विद्यमान कायदा केवळ संसद राज्य विधिमंडळाचा सदस्य होण्यासाठी अपात्र प्रदान करतो, मंत्रिपदासाठी नाही. आता अलीकडील काही घटना दुरुस्ती विधेयक आहेत ते बघा. विधेयक क्रमांक 129 2024 आहे हे विधेयक. ते अद्याप पारित झालेले नाही. त्याच्यामध्ये काय तरतूद होती? एक राष्ट्र एक निवडणूक, लोकसभा आणि सर्व राज्य विधिमंडळाच्या निवडणुका एकाच वेळी घेण्यासाठी होतं हे विधेयक. 128वे विधेयक आहे महिला आरक्षण. त्याचा कायदा आहे 106वा आणि ते राष्ट्रपतीची मंजुरी कधी भेटलेली होती? 28 सप्टेंबर 2023 मध्ये. यामध्ये काय होतं? महिला आरक्षण आहे जे लोकसभा, राज्यसभा आणि दिल्ली विधानसभा याच्यामध्ये महिलांना 33% आरक्षण आहे. आता नेक्स्ट विधेयक आहे 127वे विधेयक 2021 मधलं आहे आणि कायदा क्रमांक आहे 105. 18 ऑगस्ट 2021 मध्ये ओबीसी राज्यांची यादी आहे याच्यामध्ये. तर राज्यांना इतर मागासवर्गीय SEBC स्वतःची यादी तयार करण्याचा आणि ती राखण्याचा अधिकार पुनर्संचित करण्यात आला. आता आहे 126वे विधेयक 104वी घटना दुरुस्ती 21 डिसेंबर 2019 मध्ये आरक्षणामध्ये वाढ केलेली आहे. कोणाच्या? SC आणि STचं जे आरक्षणाची मुदत आहे ती 10 वर्षासाठी वाढवलेली आहे. ती 2030 पर्यंत असेल. आणि जे अँग्लो इंडियन समुदायाचे नामांकन करण्याची तरतूद होती ती रद्द करण्यात आलेली आहे. नेक्स्ट बघा. CP राधाकृष्णन 15वे उपराष्ट्रपती झालेले आहेत. 9 सप्टेंबर 2025 रोजी CP राधाकृष्णन यांची भारताच्या 15व्या उपराष्ट्रपती निवड झालेली आहे. त्यांच्या विरोधी गटाचे उमेदवार होते न्याय सुदर्शन रेड्डी यांचा 152 मतांनी पराभव झालेले आहेत. आणि ते उपराष्ट्रपती भूषवणारे राधाकृष्णन हे सर्वपदी राधाकृष्णन आणि व्यंकटरमण तामिळनाडूचे 3रे नेते ठरलेले आहेत. अगोदर दोघांनी हे केलेले आहेत, पदभार स्वीकारला होता. त्याच्यानंतर हे 3रे आहेत राधाकृष्णन तामिळनाडूचे. आता उपराष्ट्रपती निवडणूक बघा. लोकसभा आणि राज्यसभा सदस्य संख्या
788 एकूण मतदान केलेले खासदार होते 767. विजयासाठी आवश्यक पाठिंबा होता 992चा. एकूण मतदारसंख्या 6 राज्यसभा 1 लोकसभा जागा रिक्त होती. 98.2% एकूण मतदानाचे प्रमाण आहे. आता निवडणूक घेणारी संस्था बघा, भारताचे निवडणूक आयोग आहे. कलम 66 निवडणूक प्रक्रियेची माहिती दिलेली आहे. निर्वाचन गण म्हणजे कोण मतदान करते. यामध्ये उपराष्ट्रपतीची जी निवडणूक आहे अप्रत्यक्षपणे केली जाते. संसदेचे दोन्ही सभागृह म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा याच्यामध्ये सदस्य आहेत नामनिर्देशित आणि निर्वाचित या दोन्ही सदस्याचा समावेश होतो. तर यामध्ये जे राज्य विधिमंडळाचे आहेत त्यांचा समावेश होत नाही, पण ते राज्य विधिमंडळाचे सदस्य हे राष्ट्रपतीच्या ह्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. आता उमेदवाराच्या आवश्यक अटी, तो भारताचा नागरिक असेल, वयाचे 35 वर्ष पूर्ण केलेली असावीत आणि राज्यसभेचा सदस्य म्हणून निवड होण्यास पात्र असावा आणि कोणतेही लाभाचे पद धारण केलेले नसावे. आवश्यक संख्या बघा, प्रस्तावक 20 संसद सदस्याने समर्थन केले पाहिजे आणि अनुमोदन 20 संसद सदस्याने दिले पाहिजे. अनामत रक्कम आहे 15,000 रुपये. उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने पुढील 2 निरीक्षकाची नियुक्ती केली होती. एक आहेत सुशील कुमार लोहानी आणि दुसरे आहेत डी आनंद. राधाकृष्णन यांचा अल्प परिचय बघा. त्यांचं पूर्ण नाव आहे चंद्रपुरम पोन्नुस्वामी राधाकृष्णन. त्यांचा जन्म आहे 20 ऑक्टोबर 1957. जन्म ठिकाण आहे तिरुपूर, तमिळनाडू. शिक्षण BBA. राजकीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष म्हणजे BJP. तर पुढील राज्याचे त्यांनी राज्यपाल म्हणून कार्य केलेले आहे. महाराष्ट्राचे ते राज्यपाल होते कधी, जुलै 2024 ते सप्टेंबर 2025 पर्यंत. त्या अगोदर होते झारखंडचे, त्याच्या अगोदर तेलंगणा आणि पुदुचेरीचे ते अतिरिक्त कार्यभार त्यांनी सांभाळला होता. म्हणजे रिसंटमध्ये ते महाराष्ट्राचे आणि झारखंडचे राज्यपाल होते. त्याच्या अगोदर आता त्यांची कारकिर्दीविषयी बघूया आपण. 1974 मध्ये भारतीय जनसंघाचे राज्य समितीचे सदस्य होते. 1996 मध्ये भाजप तमिळनाडूचे सचिव म्हणून नियुक्ती झाली आणि 1998 मध्ये कोइंबतूर येथून लोकसभा सदस्य आणि 1999 मध्ये दुसऱ्यांदा लोकसभा सदस्य. ते गोलगू वेल्लार गोड्डू समुदायाचे आहेत. त्यांना पंचई तमिळन म्हणतात, म्हणजे खरा तमिळ म्हणून त्यांची ओळख आहे. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले होते. 2004 ते 7 दरम्यान भाजपचे प्रदेश अध्यक्ष असताना त्यांनी 93 दिवसाची रथयात्रा काढली होती. ते टेबल टेनिसमध्ये कॉलेज चॅम्पियन होते, म्हणजे स्पोर्टमध्ये पण त्यांचा समावेश होता. त्यानंतर बघूया आपण न्याय बी सुदर्शन रेड्डी, जे उपराष्ट्रपतीचे विरोधकाच्या इंडिया आघाडीचे उमेदवार होते. त्यांचा जन्म झालेला आहे 1946 मध्ये. कुठले ते आहेत, तेलंगणाचे आहेत आणि त्यांनी हैदराबादमधील उस्मानिया विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली होती आणि 1995 मध्ये आंध्र प्रदेश उच्च न्यायालयात त्यांनी न्यायाधीश म्हणून काम केले होते आणि 2005 मध्ये गुवाहाटी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते ते आणि 2007 ते 11 या काळात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. त्यांनी गोव्याचे पहिले लोकायुक्त म्हणून काम केलेले आहेत आणि हैदराबाद येथील आंतरराष्ट्रीय न्यायाधिकरण आहे त्याच्यामध्ये पण ते विश्वस्त म्हणून काम केलेले आहेत. काँग्रेसचे तेलंगणामध्ये जातीनिहाय जनगणनेसाठी तज्ञ कार्यगटामध्ये त्यांचा समावेश होता. जर आपल्याला उपराष्ट्रपतीचे कलम जर विचारले तर 63 आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात उपराष्ट्रपती. त्यांचा कार्यकाळ पण 5 वर्ष असतो. वेतन सध्याच्याला 4 लाख रुपये आहे. आता पहिले राष्ट्रपती हे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते, जे 1952 ते 1962 पर्यंत म्हणजे 10 वर्षाचा कार्यकाळ होता त्यांचा. एकूण 6 उपराष्ट्रपती नंतर राष्ट्रपती झालेले आहेत असे आपण बघूया. आता उपराष्ट्रपतीची यादी दिलेली आहे. मला वाटते ह्याची काही आवश्यकता नाही, तुम्ही एकदा बघून घ्या. आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा दिला होता त्यांनी आणि त्याचं कलम बघा, ते इम्पॉर्टंट आहे. कलम 67 अंतर्गत त्यांनी आपलं राष्ट्रपतीकडे तो राजीनामा दिला होता. आतापर्यंत राजीनामा देणारे 3 उपराष्ट्रपती होते, VV गिरी, R वेंकटरमण आणि जगदीप धनखड. आता अल्प परिचय बघा. जगदीप धनखड होते हे राजस्थानचे होते आणि त्याची LLB झाली होती आणि 1990च्या राजस्थान उच्च न्यायालयात त्यांनी वरिष्ठ वकील म्हणून काम केलं होतं आणि 2019 ते 2022 मध्ये पश्चिम बंगालचे
राज्यपाल होते. आता बघा, चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांनी शपथ घेतली आणि ते मुंबई उच्च न्यायालयाचे 49वे मुख्य न्यायाधीश आहेत. त्याच्या अगोदर होते आलोक आराध्य. पहिले भारतीय मुख्य न्यायाधीश होते न्यायमूर्ती M.C. छागला. पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुजाता मनोहर आहेत. हे जे आपले चंद्रशेखर जे आहेत ते झारखंडचे आहेत. दिल्लीत 19 वर्ष फौजदारी, त्याचा काही थोडं इम्पॉर्टंट नाही आहे. ते राजस्थान उच्च न्यायालयात त्यांची बदली झाली आणि 2025 मध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. आता बघा, कोल्हापूर फिरते खंडपीठ. कोल्हापूर जिल्ह्यातील मुंबई उच्च न्यायालयाच्या नवीन सर्किट खंडपीठाचे उद्घाटन झालेले आहेत. आता या खंडपीठाच्या अधिकार क्षेत्रात 6 जिल्ह्याचा समावेश होतो, जे आपले पुणे जिल्ह्यातले आहेत, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोकणामधले 2 येतील, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. आता द्विसंधीय खंडपीठ आहे. याच्यामध्ये जनहित याचिका, PIL, दिवाणी रीट याचिका, अपील आणि फौजदारी खटले यांच्यासारख्या प्रकरणाची सुनावणी करेल. एकसदस्यीय खंडपीठ हे दोन्ही खंडपीठे स्वतंत्रपणे फौजदारी आणि दिवाणी म्हणजे दोन्ही सुनावणी केली जातील, फौजदारी पण आणि दिवाणी पण. आता मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठे माहीत आहेत आपल्याला, नागपूरला, पुन्हा संभाजीनगरला आणि पणजीला आहेत. खंडपीठ स्थापन करण्याच्या आवश्यक अटी बघूया आपण. राज्याचे पुनर्रचना अधिनियम आहे जो 1956 होता आणि कलम आहे 51(2) नुसार हे राज्य सरकारने प्रस्ताव पाठवावा. नंतर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत यांची संमती असावी आणि राज्याच्या राज्यपालाची सहमती असावी. आणि हा प्रस्ताव म्हणजे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्यपालाची सहमती, नंतर आपण ते खंडपीठ स्थापन करू शकतो. असा प्रस्ताव कोणी केला होता? हा प्रस्ताव जसवंत सिंह आयोगाने केला होता. तो आयोग आहे 1981चा. आता बघूया आपण जसवंत सिंह आयोग 1981. उत्तर प्रदेशातील पश्चिम जिल्ह्यामध्ये उच्च न्यायाधीशाच्या खंडपीठाच्या मागणीवरून विचार करण्यासाठी या आयोगाची स्थापना करण्यात आली होती. कुठला आहे? उत्तर प्रदेशमधला. कोल्हापूरचा न्यायालयीन इतिहास बघा. 1931 मध्ये छत्रपती राजाराम महाराज यांनी कोल्हापुरात उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय स्थापन केले होते. त्याच्यापूर्वी बघा 1867 मध्ये जिल्हा न्यायालय स्थापन झाले होते आणि त्याचे पहिले न्यायाधीश होते आपले न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. आता बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिल याच्यामध्ये 40 मतदारसंघापैकी 30 अनुसूचित जमातीसाठी आणि 5 गैर अनुसूचित जमातीसाठी राखीव आहेत. आसाममधील बोडोलँड टेरिटोरियल रिजन ही एक राज्यघटनेतील 6व्या अनुसूची अंतर्गत आपल्या जमिनीच्या नोंदी पूर्णपणे डिजिटल करणारी ही पहिली आदिवासी परिषद ठरलेली आहे. आता बघा 6व्या अनुसूची अंतर्गत 2003 मध्ये बोडोलँड टेरिटोरियल काउन्सिलची स्थापना झालेली आहे. कधी? 2003 मध्ये. पार्श्वभूमी बघा. भारत सरकार, आसाम सरकार आणि बोडो लिबरेशन टायगर्स यांच्यात 2003 मध्ये झालेल्या बोडो करारांतर्गत याची स्थापना झालेली आहे. रचना 46 सदस्य असतील, 40 निवडून आलेले असतील आणि 6 नामनिर्देशित असतील. बोडो करार आहे 2020चा. या प्रदेशांना स्वायत्तता देण्यासाठी केलेली होती. 6व्या अनुसूची अंतर्गत आसाम, मेघालय, मिझोराम म्हणजे प्रत्येकी 3 आणि त्रिपुरामधील 1 अशा 10 आदिवासी परिषदा आहेत. आता नरेंद्र मोदी यांचा विक्रम, जे इंदिरा गांधी आहेत त्यांचा विक्रम त्यांनी मोडून काढलेला आहे. म्हणजे जे त्यांनी नरेंद्र मोदीनं 16व्या लोकसभेत पहिल्यांदा पदाचा स्वीकार केला होता. आता पंडित नेहरूने आतापर्यंत पंतप्रधान म्हणून 16 वर्ष 246 दिवस पदभार स्वीकारला होता. त्यानंतर नरेंद्र मोदी यांनी 11 वर्ष 60 दिवस, तर इंदिरा गांधीचा किती आहे? 11 वर्ष 59 दिवस. म्हणजे आता आपण नरेंद्र मोदींनी इंदिरा गांधींना मागं टाकलेलं आहे. महाराष्ट्र विशेष जलसुरक्षा विधेयक 2024. आता यामध्ये आहे त्याचा उद्देश काय आहे? डाव्या अतिरेकी संघटना किंवा तत्सम गटाच्या बेकायदेशीर कारवाया रोखणे. हा कायदा करणारे महाराष्ट्र 5वे राज्य ठरलेले आहे. आता बघा, हे अतिरेकी संघटना आहेत म्हणजे ऑब्व्हियसली जिथं नक्षलवादी एरिया आहे अशाच ठिकाणी हा कायदा आहे. म्हणजे छत्तीसगड,
तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ओडिसा या ज्या बेकायदी संघटना आहेत या सदस्यांना 2 ते 7 वर्षाचा तुरुंगवासाची शिक्षा होणार आहे या कायद्याअंतर्गत. आणि या कायद्याअंतर्गत होणारे गुन्हे दखलपात्र व अजामीनपात्र स्वरूपाचे असणार आहेत. आता सल्लागार मंडळ बघा, या मंडळात 3 व्यक्तीचा समावेश असेल. त्यामध्ये उच्च न्यायालयाचे न्यायाधीश असतात, म्हणजे ते आजी पण असू शकतात, माजी पण असू शकतात. यांची नियुक्ती केली जाणार ह्या सल्लागार मंडळावर. आता गुन्हे आणि शिक्षा. आता बेकायदेशीर कृती करण्यासाठी प्रोत्साहन देणे किंवा कट करणे, म्हणजे प्रोत्साहन देणे, कट करणे, त्याच्यासाठी शिक्षा आहे 7 वर्ष, दंड आहे 5 लाख. ह्याचे व्यवस्थापन करणे या संस्थेचे आणि आर्थिक योगदान जर दिलं तर 3 वर्षापर्यंत 3 लाख रुपये. आणि याच्या सदस्य कोणते योगदान किंवा मदत आश्रय देणे म्हणजे 2 वर्ष किंवा 2 लाख असा दंड आहे. आता हे कोण करू शकतो? जिल्हा अधिकारी व पोलीस आयुक्त बेकायदेशीर कारवायासाठी वापरले जाणारे कोणते ठिकाण अधिसूचित करू शकतात किंवा ते ताब्यात घेऊ शकतात. आणि या कायद्याचा तपासासाठी जे उपनिरीक्षकापेक्षा कमी दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांकडून केली जाणार नाही, म्हणजे PSIच्या वरचेच अधिकारी हे करतील. लोकपालाचे नवीन ब्रीदवाक्य बघा. नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागीकरण, इम्पॉवर सिटीजन, एक्सपोज करप्शन, हे त्याचं ब्रीदवाक्य आहे. जुने ब्रीदवाक्य होते मा दिग्र कास्य विद्ध धनम, ईशा उपनिषदातील आहे. आता लोकपालची स्थापना झालेली आहे 16 जानेवारी 2014. आणि कायदा आहे लोकपाल आणि लोकायुक्त अधिनियम 2013. लोकपालाची संरचना बघा. एक अध्यक्ष असतील जी माजी सरन्यायाधीश असतील किंवा सर्वोच्च न्यायालयातले न्यायाधीश असतील. आणि इतर 8 सदस्य असतील जे 4 न्यायिक असतील आणि 4 गैरन्यायिक असतील. एकूण सदस्य संख्येपैकी 50% सदस्य हे SC, ST, OBC किंवा महिला आणि अल्पसंख्याक या गटामधून असावेच. पहिले अध्यक्ष होते पिनाकी चंद्र घोष, आता आहेत अजय खानविलकर. आता ह्याच्या निवड समितीमध्ये कोणाकोणाचा समावेश असतो? एक पंतप्रधान, लोकसभेचे अध्यक्ष, लोकसभेचा विरोधी पक्षनेता, भारताचे सरन्यायाधीश आणि एक प्रख्यात कायदेमंडळ. आता त्यांच्या अधिकार क्षेत्रामध्ये पुढीलपैकी आता कोण येऊ शकतात? एक आहेत पंतप्रधान, दुसरे आहेत केंद्रीय मंत्री आणि खासदार. नंतर गट अ, ब, क, ड वर्गातील अधिकारी, केंद्रीय कायद्याद्वारे प्रस्थापित केलेले संस्थेचे प्रमुख, संचालक आणि अधिकारी. ज्या संस्थांना केंद्र संस्थाकडून अंशतः किंवा पूर्णतः निधी मिळते अशाचा समावेश होईल यामध्ये. आता राष्ट्रीय आणीबाणीला 50 वर्ष झालेले आहेत. पहिली जी राष्ट्रीय आणीबाणी लावली होती त्याला 50 वर्ष झालेली आहेत. ती पहिली आणीबाणी लावली होती 25 जून 1975 मध्ये. आणि हे 25 जून आहे ना संविधानाचा हत्या दिन म्हणून घोषित केलेला होता. तर घोषणा आता आणीबाणीबद्दल बघा माहिती. तेव्हा आता पंतप्रधान तर इंदिरा गांधी होत्या आणि मग शिफारस पण त्यांनीच केली होती. घोषणा केली होती फखरुद्दीन अली अहमद, ते राष्ट्रपती होत्या. तेव्हा कारण काय होतं? अंतर्गत अशांतता हे कारण देण्यात आलं होतं, म्हणूनच संविधानाचा हत्या दिन म्हटलं जातं. तेलंगणामधील SC वर्गीकरण लागू. देशातील अनुसूचित जातीच्या आरक्षणाची अशी वर्गीकरण करणाऱ्या तेलंगणा हे पहिलं राज्य ठरलेलं आहे. यासाठी स्थापन केलेले आयोग बघा. आयोगाचे अध्यक्ष आहेत न्यायमूर्ती समीम अख्तर. आणि राज्यातील एकूण SC जाती आहेत 59. आरक्षणाचे प्रमाण 15% आहे. हरियाणाने यापूर्वी 2024 मध्ये SCला उपवर्गीकरण अधिसूचित केले. त्यामुळे हरियाणा हे धोरण अधिसूचित करणारे पहिले होते, परंतु अंमलबजावणी करणारे हे तेलंगणा पहिले राज्य ठरलेले आहे. तर त्याच्यामध्ये 3 गटात त्याचं विभाजन केलेलं आहे. फर्स्ट ह्याच्यामध्ये 15 जातीचा समावेश आहे, सेकंडमध्ये 18 जातीचा, थर्डमध्ये 26 जातीचा. म्हणजे थर्ड हे विशेष लाभार्थी जात म्हणून ओळखले जातं. आता आंध्र प्रदेशमध्ये SC वर्गीकरणाची मंजुरी भेटली, म्हणजे तेलंगणानं पूर्ण केलेलं आहे. त्याच्या पाठीमागं आता आंध्र प्रदेश पण आहे. आंध्र प्रदेशमध्ये म्हणलं तर 59 जातीचा समावेश होतो. आता आपण बघूया सरन्यायाधीश भूषण गवई. तर वरिष्ठ न्यायाधीश न्यायमूर्ती भूषण रामकृष्ण गवई 15 मे 2025 मध्ये त्याने 52वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतलेली आहे. त्याच्या अगोदर होते KG बाळकृष्ण, यांच्यानंतर हे दुसरे दलित आहेत.
गवई हे नागपूर बार असोसिएशनचे तिसरे सदस्य आहेत. याआधी न्यायमूर्ती मोहम्मद हिदायतुल्ला आणि न्यायमूर्ती शरद बोबडे हे सरन्यायाधीश झाले होते. न्यायमूर्ती गवई भारतातले पहिले बौद्ध सरन्यायाधीश ठरलेले आहेत. आता त्यांचा जन्म बघा 24 नोव्हेंबर 1960 मध्ये अमरावती येथे झाला. ते बार असोसिएशनमध्ये प्रवेश केलेला आहे 16 मार्च 1985 ला. त्यांची वकिली 1987 ते 1990 दरम्यान मुंबई उच्च न्यायालयात वकिली केली. नागपूर व अमरावती महापालिका आणि अमरावती विद्यापीठाचे स्थायी वकील होते ते. आता सरकारी वकिली त्यांनी 17 जानेवारी 2000 रोजी सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बघा कायमस्वरूपी न्यायाधीश 12 नोव्हेंबर 2005 रोजी झाले. आता सर्वोच्च न्यायालयामध्ये 24 मे 2019 रोजी सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांना बढती झाली. आता वक्फ दुरुस्ती विधेयक बघा लोकसभेने मंजुरी दिलेली आहे 2 एप्रिल 2025, राज्यसभेने 4 एप्रिलला आणि राष्ट्रपतीने 5 एप्रिलला. तर लोकसभेमध्ये 228 विरुद्ध 232 मते, राज्यसभेत मते 128 विरुद्ध 95. आता जुना कायदा होता वक्फ अधिनियम 1995. तर नवीन आहे एकात्मिक वक्फ व्यवस्थापन सक्षमीकरण कार्यक्षमता आणि विकास कायदा 2024. आता लोकसभेत आणि राज्यसभेत सादर कोणी केलं होतं तर आपले केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री आहेत कोण किरण रिजिजू. तर उद्देश काय होता या कायद्याचा? वक्फ मालमत्ता व्यवस्थापनात अपुरी कार्यक्षमता, गैरव्यवस्थापन, अनियमितता आणि पारदर्शकतेचा अभाव समस्या दूर करणे. आता याच्यामध्ये कोणत्या कोणत्या सुधारणा करण्यात आल्या आणि तरतुदी करण्यात आल्या ते बघूया आपण. जे वक्फ मंडळाची रचना होती त्याच्यामध्ये मंडळात बिगर मुस्लिम सदस्याचा समावेश करण्याची तरतूद आहे. आणि जे वक्फ मंडळ आहे त्याच्यामध्ये 2 मुस्लिम महिला सदस्या समावेश करणे हे अनिवार्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये वक्फ मंडळाची जी खाजगी मालमत्ता म्हणून घोषित करण्यात आलेचा अधिकार कलम 40 काढून टाकले आहे. संविधानाच्या 5व्या आणि 6व्या अनुसूच्या अंतर्गत येणारा जो आदिवासी जमिनीवर वक्फची स्थापना करण्याचे स्पष्टपणे प्रतिबंध करण्यात आलेले आहे. आता सर्वोच्च न्यायालयाची स्थिती. सर्वोच्च न्यायालयाने 15 सप्टेंबर 2025 रोजी या कायद्यातील काही महत्त्वपूर्ण तरतुदीची अंतरिम स्थगिती दिलेली आहे. त्यामध्ये वक्फ बोर्डात समावेश करण्यासाठी संबंधित किमान 5 वर्ष इस्लाम धर्माचे पालन करणे अनिवार्य करण्याच्या तरतुदीचा समावेश आहे. याशिवाय वक्फ मालमत्तेचा वादावर निर्णय घेण्याचे सर्व अधिकार संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्याच्या तरतुदीला स्थगिती देण्यात आलेली आहे. आता बघूया राज्यपाल आणि राष्ट्रपतीचं कालमर्यादा. आता खटला आहे तमिळनाडू राज्य विरुद्ध तमिळनाडूचे राज्यपाल व इतर. निर्णय आहे 8 एप्रिल 2025 चा. निर्णय देणारी खंडपीठ आहे न्यायमूर्ती JB पारडीवाला आणि न्यायमूर्ती महादेवन. आता मुख्य निर्णय काय दिलेला आहे? राज्याच्या विधेयकावर निर्णय घेण्यासाठी राज्यपाल आणि राष्ट्रपती यांच्यासाठी प्रथम कालमर्यादा निश्चित करणे. म्हणजे जे विधेयक आपण विधानसभेकडून राज्यपालाकडे येतं त्याच्यासाठी जो म्हणजे किती कालमर्यादाचं त्याच्याविषयी हे विधेयक आहे. राष्ट्रपतीसाठी राखून जर एखादं विधेयक राष्ट्रपतीसाठी राखून ठेवलं राज्यपालाने ही कृती 3 महिन्यात करणे आवश्यक आहे. म्हणजे 3 महिन्यात ते विधेयक वापस करणं. राज्यपालांनी सहमती रोखून धरलेले विधेयक विधिमंडळाने पुन्हा मंजूर केल्यास राज्यपालाला सहमती देणे अनिवार्य आहे. म्हणजे त्यांना सहमती द्यावीच लागेल. म्हणजे ते बंधनकारक आहे. राष्ट्रपतीने त्याच्या विचारार्थ राखून ठेवलेल्या विधेयकावर 3 महिन्याच्या आत निर्णय घेणे आवश्यक आहे. आणि जर असं झालं म्हणजे त्यांनी तरी पण विलंब लावला ह्या गोष्टीहून पण तर त्यांना न्यायालयीन पुनर्विलोकनामध्ये हे तत्व त्यांना लागू असेल. आता पश्चिम विभागीय परिषदेची बैठक बघा. केंद्रीय गृहमंत्री कोण आहेत? अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे ही पश्चिम विभागीय परिषद बैठक ही केलेली आहे. ही बैठक होती 27वी आणि पुण्यामध्ये ही पहिल्यांदाच बैठक घेतलेली. आतापर्यंत 7 वेळा ही मुंबईलाच बैठक झालेली होती. आता पश्चिम विभागीय परिषदेत गुजरात, गोवा, महाराष्ट्र, दादर नगर हवेली आणि दमण दीव या केंद्रशासित प्रदेशाचा समावेश होतो. आता विभागीय परिषदेची ही जी संकल्पना होती ते आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची होती 1956 ला. तर पदसिद्ध याचे अध्यक्ष असतात गृहमंत्री, संबंधित राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक आणि नायब राज्यपाल. उपाध्यक्ष असतात संबंधित राज्याचे मुख्यमंत्री, आळीपाळीने त्याचे उपाध्यक्ष होते.
आता मागील काही परिषदा बघूया आपण. 26वी गांधीनगर गुजरातमध्ये झाली, 25वी दिल्लीमध्ये केंद्रशासित प्रदेश 2022मध्ये. आता बघा, ज्ञानेश्वर कुमार 26वे निवडणूक आयुक्त, त्यांचा कार्यकाळ बघा 26 जानेवारी 2019 पर्यंत 29 पर्यंत ते राहणार आहेत. ते भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त ठरले आहेत. त्यांनी राजीव कुमार यांची जागा घेतली. नवीन कायद्याअंतर्गत नियुक्त झालेले हे पहिले निवडणूक आयुक्त आहेत. यासोबत जे डॉक्टर विवेक जोशी यांची देखील निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर आपण ज्ञानेश कुमार यांचा अल्पपरिचय बघूया. ते जानेवारी 2024मध्ये केंद्रीय सहकार सचिव म्हणून निवृत्त झालेले आहेत आणि मार्च 2024मध्ये निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. आणि त्यांचा जन्म आहे 27 जानेवारी 1964 आग्रामध्ये. शिक्षण झालेलं आहे BTech IIT कानपूरमध्ये. श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या स्थापनेत त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. आता शोध समिती अध्यक्ष आहेत केंद्रीय कायदा न्यायमंत्री आणि कार्य आहे निवड समितीच्या विचारार्थ 5 व्यक्तीचे पॅनल तयार करणे. निवड समिती बघा, पंतप्रधान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते, पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केलेले केंद्रीय मंत्री, राष्ट्रपती या समितीच्या शिफारसीनुसार नियुक्त करतील. आता मागील काही मुख्य निवडणूक आयुक्त. पहिल्या महिला होत्या VS रमादेवी आणि आता 25वे होते राजीव कुमार, 24वे होते सुशील कुमार. आता बघा, मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट. राज्यपाल अजय कुमार भल्ला यांच्याकडून अहवाल मिळाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांनी कलम 356 अंतर्गत मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केलेली आहे. कधी? 13 फेब्रुवारी 2025मध्ये. विधानसभेचा कार्यकाळ 27 पर्यंत होता, मात्र त्याच्यामुळे अगोदरच हे केलं आहे. आता राष्ट्रपती राजवट का लावलेली आहे? मणिपूरमध्ये मेतई आणि कुकी समुदायामध्ये वांशिक संघर्ष सुरू आहे. त्याच्या मणिपूरमध्ये सर्वाधिक 11 वेळा राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आलेली आहे आणि 1967मध्ये पहिल्यांदा मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवट लागू केली होती. आता एकदाही राष्ट्रपती लागू न केलेले राज्य बघा, छत्तीसगड आणि तेलंगणा. सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट मणिपूरमध्ये 11 वेळा. देशात पहिल्यांदा राष्ट्रपती राजवट पंजाबमध्ये 1951मध्ये. सर्वात जास्त काळ टिकणारे राष्ट्रपती राजवट जम्मू काश्मीरमध्ये 6 वर्ष 264 दिवस. सर्वात कमी काळ टिकणारी राष्ट्रपती राजवट म्हणजे कर्नाटकमध्ये 7 दिवस. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आतापर्यंत 3दा लागलेली आहे. 1980, 2014, 2019. आतापर्यंत देशात राष्ट्रपती राजवट 135 वेळा लागलेली आहे. एकाच वर्षात सर्वाधिक वेळा राष्ट्रपती राजवट 1977 वेळा 14 वेळेस लावलेली आहे. उत्तराखंडमध्ये UCCची अंमलबजावणी. उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी 27 जानेवारी 2025 रोजी समान नागरी संहितेची अधिसूचना त्याबाबत नियमावली जारी केली. यासह स्वातंत्र्यानंतर समान नागरी संहितेची अंमलबजावणी करणारे उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. आणि UCC संबंधित तज्ज्ञ समिती होती रंजना प्रकाश यांची. आता कायद्याचे वैशिष्ट्ये. राज्यघटनेच्या कलम 342 आणि 366-25 नुसार संबंधित म्हणजे निर्देशित अनुसूचित जमातीचा UCC लागू नाही. विवाहानंतर 60 दिवसात त्याची नोंदणी करणे बंधनकारक आहे. संबंधित प्रमुख मुद्दे बघा, कलम 44 मध्ये समान नागरी संहिता संबंधित तरतूद आहे. आतापर्यंत समान नागरी संहिता लागू करणारे गोवा हे भारतातील पहिले एकमेव राज्य आहे. आता न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई समिती बघा, गुजरात सरकारने 4 फेब्रुवारी 2025 रोजी राज्यात समान नागरी संहितेची गरज ओळखण्यासाठी आणि त्यासाठी एक मसुदा विधेयक तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीश रंजना प्रकाश देसाई यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. संविधान 129वे घटना दुरुस्ती विधेयक आहे. लोकसभेत 17 डिसेंबरला सादर केले आणि संयुक्त संसदीय समितीकडे 19 डिसेंबरला गेले. सादर करणारे मंत्री होते आपले कायदा न्यायमूर्ती कोण आहेत आणि राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल. उद्देश होता लोकसभा आणि सर्व राज्याच्या विधानसभा च्या निवडणुका एकाच वेळी घेणे. आता याच्यामुळे खालील कोणत्या कोणत्या कलमात तरतुदी केल्या ते बघा. कलम 83, 172,
327 या आणि नवीन हे सुधारणा करून यामध्ये कलम 82A ॲड करण्यात आलेले आहे. तर नवीन कलम 82A मध्ये समाविष्ट करणे, नियुक्ती तारीख या अधिसूचना कलमाची अंमलबजावणी करू शकतात आणि तारीख नियुक्ती तारीख म्हणून ओळखली जाईल. लोकसभा आणि सर्व विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका एकाच वेळी आयोजित करणे बंधनकारक असेल, याच्यामधील तरतूद. मुदतपूर्व विसर्जन, नवीन सदनाचा कार्यकाळ म्हणजे एखाद्या विधानसभा किंवा विसर्जित झाली असेल तर त्याचा कार्यकाळ कसा गृहीत धरला जाईल. नवीन सदनाचा कार्यकाळ फक्त मागील सदनाच्या असमाप्त कार्यकाळा इतकाच असेल. म्हणजे समजा 2 वर्ष झालं आणि ती समाप्त झाली तर पुढची जी येईल ते फक्त 3 वर्षासाठीची येईल. असमाप्त कार्यकाळासाठी होणाऱ्या निवडणुकीला मध्य मुदतीची निवडणूक म्हटले जाईल. आता कलम 83 बघा, लोकसभेचा कार्यकाळ. लोकसभेचा पूर्ण कार्यकाळ पहिल्या बैठकीच्या तारखेपासून 5 वर्षाचा असेल आणि मागील लोकसभेचा असमाप्त कार्यकाळ एवढाच असेल जर पुढची नवीन निवडणूक जर होणार असेल तर. आता कलम 172 मध्ये राज्य विधिमंडळाचा कार्यकाळ दिलेला आहे, ते पण लोकसभेसारखंच आहे. कलम 327 मध्ये दुरुस्ती केलेली आहे त्याच्या संसदेच्या अधिकार. मतदारसंघाचे सीमांकन या शब्दानंतर एकाच वेळी निवडणुकाचे आयोजन हे शब्द समाविष्ट करण्यात आलेले आहे. आणि याच्या संबंधी समिती नेमली होती रामनाथ कोविंद समिती. दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त UPSC मदान यांच्या जागी त्यांची नियुक्ती झालेली आहे. ते महाराष्ट्राचे 7वे निवडणूक आहेत. दिनेश वाघ महाराष्ट्राचे 7वे. आता नेमणूक कोण करतात? राज्यपाल करतात. आता आपले महाराष्ट्र राज्य आयोगाची स्थापना कधी झालेली आहे? 26 एप्रिल 1994. म्हणजे आपलं 73-74 घटना दुरुस्ती झाली का नंतर आपल्या आयोगाची हे केलेलं आहे. म्हणजे आणि ते कलम कोणतं आहे? 243K हे ग्रामीण स्थानिक स्वराज्य आणि कलम 243 झेडीए म्हणजे शहरी स्थानिक स्वराज्यासाठी. आतापर्यंत निवडणूक आयुक्त बघा, पहिले आयुक्त होते DN चौधरी, त्याच्यानंतर राजवाडे आणि आता आहेत दिनेश वाघमारे. आता देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री किती वेळ झालेले आहे? ते 18वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि 3ऱ्यांदा मुख्यमंत्रीपदी शपथ घेतलेली आहे. आणि त्याचा जन्म नागपूरमध्ये 1970ला झालेला आहे. शिक्षण पण नागपूरमध्येच, तेवढं काही इम्पॉर्टंट नाही आहे. आता 1992ला त्यांनी पहिली निवडणूक हे केलेली आहे आणि सलग 6 वेळा आमदारमधून निवडून आलेले आहेत. त्यांनी लिहिलेले पुस्तके बघा, अर्थसंकल्प सोप्या भाषेत, आत्मनिर्भर महाराष्ट्र, आत्मनिर्भर भारत. मुख्यमंत्रीपदानंतर उपमुख्यमंत्री होणारे फडणवीस पहिले नेते ठरले आहेत. आता उपमुख्यमंत्री पदानंतर मुख्यमंत्री होणारे ते पहिले नेते ठरलेत. त्यांना मिळालेले पुरस्कार बघा, ली कॅन यू या फेलोशिप अँड आउटस्टँडिंग लीडरशिप इन डेव्हलप अवॉर्ड अमेरिकेचा, मानद डॉक्टरेट, नागभूषण पुरस्कार, उत्कृष्ट संसदपटू आणि बिझनेस रिफॉर्मर ऑफ द इयर. ते 6व्यांदा आता उपमुख्यमंत्री बघा, अजित पवार 6व्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहेत आणि पहिले जे उपमुख्यमंत्री होते ते आहेत नासिकराव तिरपुंडे. आता राहुल नार्वेकर विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत, 16व्या विधानसभेचे, आणि ते कुलबा मतदारसंघातून येतात आणि दुसरे सर्वात तरुण आहेत ते. विधानसभेच्या अध्यक्षपदी सलग दुसऱ्यांदा निवड होणारे राहुल नार्वेकर हे दुसरे अध्यक्ष ठरलेले आहेत. आता राम शिंदे आहेत विधानसभेचे सभापती आणि ते बिनविरोधी निवडून आलेले आहेत आणि ते 7वे सभापती ठरले आहेत. आता रेखा गुप्ता दिल्लीच्या CM झालेल्या आहेत. प्रथमच आमदार झालेल्या भाजपच्या नेता रेखा गुप्ता यांनी दिल्ली मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. दिल्लीच्या एकूणात 9व्या मुख्यमंत्री आहेत त्या आणि चौथ्या महिला मुख्यमंत्री. त्याच्या अगोदरच्या मुख्यमंत्री बघा, सुषमा स्वराज होत्या भाजपच्या, शीला दीक्षित काँग्रेसच्या, आतिशी मार्लेना आपच्या आणि गुप्ता यांनी शालीमार बाग विधानसभा मतदारसंघातून आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदा कुमार यांना 29,595 मतांनी पराभव केलेला आहे. त्यांचा जन्म जुल्लामा हरियाणा येथे झाला आहे. आणि दिल्ली विधानसभेच्या पहिला विरोधी पक्षनेता म्हणून आपल्या आतिशा मार्लेना आहेत. यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोग, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश आहेत यशवंत वर्मा.
यांच्यावर ते पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश शील नागू यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमलेली आहे. आता महाभियोगाविषयी प्रक्रिया बघा. महाभियोगाची प्रक्रिया काय आहे? कलम 124(4) आणि न्यायाधीश चौकशी अधिनियम 1968 नुसार चालते. आता याच्यामध्ये लोकसभा आणि राज्यसभा यापैकी कोणत्याही एका सभागृहात महाभियोग प्रस्ताव सादर केला जातो. त्याच्यासाठी लोकसभेच्या 100 सदस्यांनी स्वाक्षरी आवश्यकता आहे आणि राज्यसभेच्या 50 सदस्याची स्वाक्षरी आवश्यक आहे. 12 ऑगस्ट 2025 रोजी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी या प्रस्तावाची चौकशी करण्यासाठी 3 सदस्यीय समितीची स्थापना केली. समितीचे सदस्य आहेत अरविंद कुमार, मानिंद्र मोहन श्रीवास्तव, B.V. आचार्य. अहवालात आरोप सिद्ध झाले तर प्रस्ताव संसदेच्या दोन्हीही सभागृहामध्ये विशेष बहुमताने मंजूर करणे आवश्यक आहे. आता मॉडेल युथ ग्रामसभा कार्यक्रम. पंचायत राज मंत्रालयाने शिक्षण मंत्रालय आणि आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने ऑक्टोबर 2025 पासून मॉडेल युथ ग्रामसभा उपक्रम सुरू केलेला आहे. आता बिहार विधानसभा निवडणूक जाहीर झालेल्या आहेत. 2 टप्प्यामध्ये होणार आहेत. पहिला टप्पा 6 नोव्हेंबर, दुसरा टप्पा 11 नोव्हेंबर. निवडणूक आयोगाने अभिनेत्री नीतू चंद्रा आणि क्रांती प्रकाश झा यांची बिहार स्वीप आयकॉन म्हणून नियुक्ती केलेली आहे. ST साठी राखीव जागा आहेत 2 आणि ST साठी आहेत 38. आता मोबाईल ॲपद्वारे मतदार ऑनराईट आधारित मोबाईल वापर करून हे केलेलं आहे. बिहार हे देशातील पहिले राज्य आहे. बिहारमधील पूर्व चंपारण येथील पाक्रीदयाल येथील भीमा कुमारी भारतातील पहिल्या मतदार बनलेले आहेत. आता संक्षिप्त राजकीय घडामोडी बघूया. 40 वर्षीय हर्षा संघवी गुजरातचे सर्वात तरुण उपमुख्यमंत्री ठरलेले आहेत. R. व्यंकटरमणी ज्येष्ठ वकील या भारताचे महान्यायवादी याचा ते कार्यकाळ वाढवलेला आहे व्यंकटरमणी यांचा. आता जे धर्मांतर रोखण्यासाठी राजस्थानने विधेयक पारित केलेलं आहे. आणि लिव्ह लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी केरळ मधील कानिचर ही देशातील पहिली ग्रामपंचायत ही ठरलेली आहे. लिव्ह लॅब दृष्टिकोन स्वीकारणारी केरळमधील कानिचर. जे मदरसा मंडळे आहेत ना ते उत्तराखंड मधले रद्द करण्यात आलेले आहेत. मदरसा रद्द करून अशा स्वरूपाचा कायदा करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य ठरलेलं आहे. आता बघा अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे विभाजन कर्नाटकने यासाठी HS नागमोहन दास यांच्या अध्यक्षतेखाली आयोग स्थापन केलेला आहे. या अंतर्गतची रचना बघा. दलित उजवा गट त्याच्यामध्ये होले यास आहे 6% आरक्षण. दलित डावा गट माडियागा 6%. तिसरा गट आहे लंबानी कोरमा कोरचा भोवी यामध्ये 59 सूक्ष्म समुदाय आहेत. आता सभासार या साधन आहे. याचा पहिला वापर म्हणजे पंचायत राज्य मंत्रालयामधला याचा पहिला वापर त्रिपुरा राज्याने केलेला आहे. सभासहार AI. आता केवळ फक्त सौर ऊर्जेवर दिल्ली विधानसभा सौर ऊर्जेवर काम करणारी पहिली विधानसभा ठरलेली आहे दिल्ली विधानसभा. पंजाब हे बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा तज्ञाची नियुक्ती करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. बाल न्याय कायद्याअंतर्गत सांकेतिक भाषा. आता जे अमित शहाचा सर्व गृहमंत्री पदाचा विक्रम त्यांनी भारतीय सर्वात काळ सेवा देणारे केंद्रीय गृहमंत्री व्यवहार मंत्री बनलेले आहेत अमित शहा. चांगले रस्ते मूलभूत अधिकार त्याच्यात हे केलं. सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे की चांगले रस्ते असणं हा देखील आपला मूलभूत अधिकार आहे. तर ते पिटिशन दाखल केलं होतं राजकुमार विरुद्ध मध्य प्रदेश राज्य सरकार. डिजिटल प्रवेश हा देखील आपला मूलभूत अधिकार आहे कलम 21 अंतर्गत. ULB अध्यक्षाची परिषद शहरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या अध्यक्षांनी राष्ट्रीय परिषद रोजी हरियाणातील गुरुग्राममधील मानसेर येथे पार पडली. अमृत महोत्सव वर्षानिमित्त 75 वर्ष म्हणजे अंदाज समितीला 75 वर्ष कंप्लीट झालेले आहेत. अंदाज समितीची स्थापना 10 एप्रिल 1950 मध्ये झालेली आहे. आणि अंदाज समितीमध्ये जे सदस्य संख्या म्हणजे सदस्य जे असतात ते सर्व लोकसभेचेच असतात. तर संसद म्हणजे
अंदाज समितीचे अध्यक्ष आहेत संजय जयस्वाल. या 2025 ते 2026च्या त्यांची 26साठी त्यांची नियुक्ती केलेली आहे. तर सार्वजनिक उपक्रम समितीचे अध्यक्ष आहेत बैजयंत पांडा. पंजाब विधानसभेद्वारे स्वतःचे सर्च इंजिन काढलेले आहे. अशी करणारी पंजाब विधानसभा ही पहिलीच विधानसभा ठरलेली आहे ज्यांचं स्वतःचं इंजिन आहे, सर्च इंजिन. आता पुदुच्चेरी विधानसभेसाठी राष्ट्रीय ई विधान ॲपचे उद्घाटन केले. असं राष्ट्रीय ई विधान ॲप करणारे हे 29 विधिमंडळ ठरले. तर पहिल्या राष्ट्रीय ई विधान ॲपचं केलेले होतं नागालँड विधानसभा. ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा केरळ हे ऑनलाईन कायमस्वरूपी लोक अदालत सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य ठरलेले आहे. विधानसभेचे कामकाज सांकेतिक भाषेत प्रसारित करणारे पंजाब हे भारतातले पहिले राज्य. चंदीगडमध्ये नवीन फौजदारी कायद्याची अंमलबजावणी. तिन्ही फौजदारी कायद्याची 100% अंमलबजावणी करणारे पहिले केंद्रशासित आणि राज्यामध्ये देखील चंदीगडचा समावेश होतो. शहरी धोरण स्थापन करणारे भारतातील पहिले राज्य केरळ आहे, शहरी धोरण स्थापन करणारे. भाषांतरकाची सुविधा असलेली देशातील पहिली विधानसभा आहे उत्तर प्रदेशची विधानसभा. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीत वोटर व्हेरीफाईड पेपर ऑडिटर ट्रेल हे मशीन वापर नसल्याचे असे महाराष्ट्राने जाहीर केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मागासवर्गीयांना 42% आरक्षण तेलंगणा देणार आहे. अभिनेता विजय थालापती यांनी तमिळगा वैत्री कळघम हा पक्ष स्थापना केलेली. या पक्षाची अभिनेता विजय थालापती. पक्षाचं नाव काय आहे? तमिळगा वैत्री कळघम. आता तमिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टालिन याने ट्रान्सजेंडर व्यक्तीसाठी धोरण स्वीकारलेले आहे. कर्नाटकने मुख्यमंत्री आणि आमदार यांना पगाराला किती टक्के? 100% वाढ केलेली आहे कर्नाटकच्या हे ना. आसामची दुसरी राजधानी म्हणून दिब्रुगड. 34व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत राष्ट्रीय विजेता म्हणून IIT खरगपूर येथील PM श्री केंद्रीय विद्यालयाचा समावेश. सर्वाधिक देणगी मिळवलेला पक्ष आहे BJP. आता आपण या सर्व PDFचं एकदा ओव्हरलुक म्हणजे रिव्हिजन करूया 5 मिनिटांमध्ये. मी फक्त हेडलाईन वाचून घेते, एकदा बघा पूर्ण सुरुवातीपासून PDF. 130वे विधेयक आहे, अमित शहानं मांडलेलं आहे. त्याच्यामध्ये काय 3 तरतुदी करण्यात आलेल्या होत्या. कुणासाठी? केंद्र, राज्य आणि दिल्ली विधानसभा. त्याच्यानुसार ते जर त्यांना 30 दिवसामध्ये अटक झाली म्हणजे 30 दिवसाचा जर कारावास त्यांनी भोगला असेल तर त्यांना पदावून रिक्त केलं जाणार होतं, अशी तरतूद होती त्याच्यामध्ये. नंतर हे विधेयक होते आपले कोणते रिसंटमध्ये विधेयक झालेले आहेत. आता 106वे विधेयक जे होतं ते महिला आरक्षणासंबंधी होतं तेवढं. आणि 105चं जे होतं ते OBCचं याद्याचं होतं आणि 104मध्ये आरक्षणाविषयी होतं, आपलं SC SCचं आरक्षण वाढलं. आता CB राधाकृष्णन हे भारताचे उपराष्ट्रपती झालेले आहेत 15वे. आता सुदर्शन रेड्डी हे काय होते? विरोधी पक्ष झाले. मग आता रामकृष्ण यांचा अल्प परिचय. आता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला होता. न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर मुख्य न्यायाधीश झाले. कुठले झाले? ते मुंबई उच्च न्यायालयाचे. कोल्हापूरमध्ये फिरते खंडपीठ स्थापना झालेली आहे. आता ते कुणाची संमती लागते काय नाही ते बघायचं. पुन्हा नरेंद्र मोदी यांनी आपलं पंतप्रधान इंदिरा गांधीचा रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे कार्यकाळाविषयी. बोडोलँड टेरिटोरियल कौन्सिल म्हणजे 6व्या अनुसूची संबंधी आहे. महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा विधेयक, जे अतिरेकी संघटना आहेत त्यांना जे मदत करतील काय त्याच्यासाठी जे शिक्षेची तरतूद केलेली आहे 7 वर्ष 5 वर्ष 3 वर्ष तशी तरतूद केलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर जे राष्ट्रीय आणीबाणी आहे त्याला 50 वर्ष कंप्लीट झालेल्या. पहिल्यांदा कधी लावली होती? 1975मध्ये. आणि ते काय म्हणते? संविधान हत्या दिन म्हणून पण ओळखलं जातं. आता लोकपालाचे जे ब्रीद वाक्य आहे ते चेंज झालेलं आहे. नागरिक सशक्तीकरण, भ्रष्टाचार उजागीकरण. आता तेलंगणा SC वर्गीकरण लागू केलेलं आहे. फर्स्ट असं तेलंगणा राज्य आहे ज्याने SC वर्गीकरण
लागू केलेलं आहे. त्यानंतर आपलं आंध्र प्रदेश पण तसं वर्गीकरण करणार, म्हणजे तसं विधेयक त्यांनी मंजूर केलेलं आहे. त्यानंतर वक्त दुरुस्ती कायदा करण्यात आलेला होता. आता भूषण गवई 42वे सरन्यायाधीश झालेले आहेत. ते नागपूरचे आहेत. आणि फर्स्ट बौद्ध आणि नागपूरकडचे जर म्हटलं तर तिसरे आहेत ते खंडपीठाकडून. आता राज्यपाल आणि राष्ट्रपतींना जी कालमर्यादा आहे 3 महिन्याची, ती आता लागू करण्यात आलेली आहे. आणि जे विभागीय परिषदा झालेल्या आहेत, आपली विभागीय परिषदा फर्स्ट टाईम कुठं झालेली आहे? पुण्याला. सर्वाधिक म्हणजे महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक वेळा आपलं कुठं होती? मुंबईलाच होती. मॅक्सिमम वेळा म्हणजे 7 वेळा मुंबईला झालेली, आणि आता फर्स्ट टाईम पुण्याला झाली होती. त्यानंतर आहे ज्ञानेश कुमार 26वे मुख्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. आता ते निवडणुकीसंबंधी जे पॉलिटिशी रिलेटेड कलम कोणत्या भागात समावेश होतो हे बघून घ्या. त्यानंतर आता तेच निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतं काय नाही. मणिपूरमध्ये आता राष्ट्रपती राजवट लागू केली होती. राष्ट्रपती राजवटीचं पण म्हणजे 356 कलम हे पण एकदा बघून घ्या पॉलिटिशी रिलेटेड. उत्तराखंडमध्ये UCCची अंमलबजावणी झालेली आहे. पहिलंच राज्य होतं जे UCC लागू केलेलं. जे त्याची समिती होती आपली रंजना प्रकाश देसाई समिती. आता संविधान 129वी घटना दुरुस्ती होती. म्हणजे जे 129वा विधेयक कशाशी संबंधित आहे? जे निवडणुका म्हणजे आपल्या स्टेट लेवलच्या आणि केंद्रामधल्या निवडणुका एकदाच घेणं, म्हणजे विधानसभा लोकसभा हे एकदाच घेण्यासाठी विधेयक सादर केले होतं. ते विधेयक होतं 129वं विधेयक. त्यानंतर दिनेश वाघमारे राज्य निवडणूक आयुक्त झालेले आहेत. तर आपल्या राज्य निवडणूक आयोगाचं आयोग कधी स्थापन झाला होता? 94मध्ये झाला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस CM झालेले आहेत, हे तर माहीत आहे. पुन्हा राहुल नार्वेकर सेकंड टाईम विधानसभेचे अध्यक्ष झालेले आहेत, हे पण माहीत आहे. आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता CM झाल्यात. आणि विरोधी पक्ष नेता आहेत आपल्या आतिशा मार्लेना आपच्या. आणि न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्यावर महाभियोग हे केलेलं आहे, लावण्याची प्रोसेस चालू होते. बिहार विधानसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. ते 2 टप्प्यामध्ये होणार आहेत. मॉडेल युथ ग्रामसभा कार्यक्रम आहे. आता हे शॉर्ट संकीर्ण बघा तुम्ही एकदा. काही तुमच्या म्हणजे कोणते क्लास ते काय घ्यायचे असेल तर सांगा. बाय.